नमस्कार मित्रांनो, बघा जी काही आपली लेक्चर सिरीज चालू आहे त्यामध्ये आपला हे चौथं लेक्चर आहे. जे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या, त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आपण इथं ॲनालिसिस करत आहोत, त्या सोडून घेत आहोत. त्याचे चारही पर्याय आपल्याला तुम्हाला बऱ्यापैकी मी ते सांगत आहे. बघा मागच्या लेक्चरमध्ये जालना जिल्ह्याची जी काही क्वेश्चन पेपर आहे तो जालना जिल्ह्याचा क्वेश्चन पेपर 2014चा आपण सॉल्व्ह करून घेत होतो. त्यातले जे काही आपले 17-18 जे काही क्वेश्चन झाले होते त्या पुढचे क्वेश्चन आपण काय करणार आहोत या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. बघा एक असा प्रश्न आला होता. बघा ज्यावेळेस तुम्हाला ह्या तांत्रिक घटकामध्ये बऱ्यापैकी त्यांचा जोर कशावर असतो, पोषणशास्त्रावर, आणि जे काही रोग संबंधित जे काही प्रश्न असतात ते रोग संबंधित प्रश्न असतात, त्यानंतर जीवनसत्वाशी संबंधित असतात. अशा पद्धतीनं त्यावर जास्त फोकस असतो, आरोग्यशास्त्रावर जास्त त्यांचा फोकस असतो. पण कधी कधी काय होतं, एक 40 क्वेश्चनपैकी एक 5 ते 7 क्वेश्चन असे असतात बऱ्यापैकी ते केमिस्ट्रीचे म्हणजे रसायनशास्त्राचे सुद्धा असू शकतात, तुमच्या भौतिकशास्त्राचे सुद्धा तुम्हाला असू शकतात. मग त्यात वेगवेगळे एकक तुम्हाला विचारलेले असतील किंवा काही क्वेश्चन असतात पठडीतले क्वेश्चन त्याला आपण म्हणतो, पण जे नेहमी विचारले जातात त्याला काही म्हणजे असं हे नाही की बाबा याच्यावर येईल. प्रत्येक पेपर ज्यावेळेस तुम्ही देता त्याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावंच लागतं, ते तुम्हाला बघून जावंच लागतं. बऱ्याचदा तुम्हाला ते विचारलं जातं आणि विचारलेलं आहे. तशाच पद्धतीचा एक क्वेश्चन आहे. बघा जे काही आवर्त सारणी जे आहेत पहा, डोबेरांची त्रिका असेल, न्यूलँडचा अष्टिका असतील, त्या सगळ्या पद्धती तुम्हाला ती सगळ्या आवर्त सारणी तुम्हाला बघून जाणं परीक्षेला गरजेचं आहे. बघा त्यावेळेस असा प्रश्न विचारला होता, जी काही मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी आहे त्या आवर्त सारणीमध्ये काही काय रिक्त जागा त्याने सोडल्या होत्या. काही मूलद्रव्यांचा त्याने शोध लावला आणि काही मूलद्रव्य अजून शोधले जातील असं त्याला वाटलं किंवा आपल्याला ते सापडले नाहीत. त्यासाठी त्याने काय केलं, त्याच्या रिकाम्या जागा सोडल्या होत्या आणि त्या रिकाम्या जागा सोडल्याच्या नंतर त्या भविष्यामध्ये त्याचा शोध लागेल तेव्हा त्याला नाव दिलं गेलं. मग असे मूलद्रव्य आणि त्यांचे नाव सुद्धा त्यांनी काय केलं होतं तिथं विचारलेलं होतं. बघा जे काही इक्का बोरॉनसाठी त्यांना इक्का बोरॉन या भाकीत केलेल्या मूलद्रव्यातून खालीलपैकी मूलद्रव्याचा शोध लागला. या इक्का बोरॉन त्याने नाव दिलं आणि भविष्यामध्ये जे काही मूलद्रव्य सापडेल त्याला कशा पद्धतीने नाव दिलं गेलं, अशा पद्धतीने याचा अर्थ होतो. असा प्रश्न तुम्हाला विचारला होता. मग इक्का बोरॉनला काय म्हणलेलं आहे, बघा इक्का बोरॉनला काय म्हणलेलं आहे. ऑप्शन होते स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम आणि ॲल्युमिनियम. बघा याचा ऑप्शन आहे स्कॅन्डियम, याचा ऑप्शन आहे. हे तिन्ही पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे कारण त्यांनी प्रश्न असा मोठा दिलेला होता आणि त्या तिन्ही जागा त्यांनी ते विचारलेल्या होत्या. सलग क्वेश्चन त्यामध्ये आलेले होते. त्यामुळे याचा तुम्ही चिंता करू नका. पुढचे जे काही क्वेश्चन घेईन मी त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी कव्हर होतील. याचं ऑप्शन काय आहे, इक्का बोरॉनचं स्कॅन्डियम असं त्याचं नाव दिलेलं होतं. बघा जर अजूनही कोणी ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर ते ॲप डाउनलोड करून घ्या. त्या आरोग्यसेवक भरतीमधलं 499 रुपयामध्ये पूर्ण जे काही आहे सर्व विषय तुम्हाला जे जीएचचे आहेत ते प्लस आपला तांत्रिक घटक सगळा तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये मिळणार आहे. जर काहींना वाटत असेल की फक्त आपल्याला तांत्रिक घटकाची गरज आहे तर ते फक्त 79 रुपयामध्ये शुल्लक रकमेमध्ये फक्त तांत्रिक घटक 40 मार्क तुम्ही बऱ्यापैकी पक्के यामध्ये करू शकता. आणि 49 रुपयामध्ये जे ईबुक स्वरूपात जे काही PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ह्या प्रॅक्टिस सेट सुद्धा या आरोग्य विभागाचं तुम्हाला तिथं उपलब्ध आहे, ते सुद्धा तुम्ही काय करा तिथून परचेस करू शकता. अतिशय नॉमिनल किंमत ठेवलेली आहे, 49 रुपयामध्ये तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका तिथं मिळू शकतात. बघा दुसरा क्वेश्चन आहे त्यावरच आधारित क्वेश्चन होता की बा इक्का ॲल्युमिनियम या बाकीत केलेल्या मूलद्रव्यातून खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लागला असा आलेला आहे. पहा इक्का ॲल्युमिनियममध्ये ऑप्शन बघा कसे होते. ॲल्युमिनियम पहिला ऑप्शन होता, दुसरा जर्मनियम होता, तिसरा होता गॅलियम आणि चौथा होता लोह. आता हे ॲल्युमिनियम म्हणल्याच्या नंतर ज्यांनी वाचलेलं नाही बऱ्यापैकी काय सारखं दिसतं आहे, मग याला टिक करून आपण मोकळे होऊ असं याचं उत्तर हे आहे का, नाही. जर्मनियम आहे का, निश्चित नाही. लोहाचा काही संबंध नाही. ह्या इक्का ॲल्युमिनियमला काय नाव दिलेलं आहे, गॅलियम असं भविष्यामध्ये नाव दिलं. हे सुद्धा आपल्याला इथं माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच पद्धतीचा क्वेश्चन होता, तिसरा क्वेश्चन होता, सलग होते बा इक्का सिलिकॉन या भाकीत केलेल्या मूलद्रव्यातून खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लागला असं सांगितलेलं आहे. आता गॅलियम आहे का, नाही. कारण काय, गॅलियम कशाला आहे, इक्का ॲल्युमिनियम जे आहे त्याला गॅलियम असं नाव दिलं होतं. त्यानंतर स्कॅन्डियम आहे का, नाही. इक्का बोरॉनला स्कॅन्डियम नाव दिलेलं होतं, ते सुद्धा नाही. मग ॲल्युमिनियम तर आहे का, ॲल्युमिनियम तर याचा संबंधच नाही. मग उत्तर काय आहे, जर्मनियम हे त्याचं उत्तर आहे. पहा इक्का सिलिकॉनला काय नाव दिलेलं आहे, जर्मनियम असं याचं नाव आहे. हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला येऊन गेलेले आहेत, पुन्हा एकदा ते विचारू शकतात, ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बघा एका उपचारात्मक भिंगाची शक्ती किती प्लस 2.5 डायोप्टर, पहा एकक आहे ते भिंगांक शक्ती मोजण्याचं डायोप्टर, यामध्ये असल्यास त्याची नाभी अंतर काय.
असा उपयोजनात्मक प्रश्न होता, बऱ्यापैकी अवघड समजला जाणारा हा क्वेश्चन असतो किंवा उपयोजनात्मक असतो. जर तुम्हाला त्याचं सूत्र माहीत असेल, बऱ्यापैकी तुम्ही तेवढा वेळ तुम्हाला तिथं पुरलेला असेल तर तुम्ही ते काढू शकता. बघा आता 20 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर आणि -5 सेंटीमीटर ज्यावेळेस तुम्ही डोळा अभ्यासत असता, काय डोळा हा एक याच्यामध्ये भौतिकशास्त्रामध्ये एक चॅप्टर आहे की आपल्या डोळ्यासंबंधीचा संपूर्ण अभ्यास आहे. मग त्यामध्ये भिंगांचा अभ्यास करायचा आहे, आरशांचा अभ्यास करायचा आहे. पहा अंतर्वक्र जे भिंग आहेत, बाह्यवक्र जे भिंग आहेत, दृष्टीदोष आपल्याला वेगवेगळे तिथं बघायचे आहेत. व अंतर्वक्र अंतर्वक्र भिंग कोणत्या दृष्टीदोषासाठी वापरलं जातं, बाह्यवक्र जे काही भिंग आहे ते कोणत्या दृष्टीदोषासाठी वापरलं जातं, त्याचं नाभि अंतर पहा. जे अंतर्वक्र जे दृष्टीदोष असतो त्याचं मायनस चिन्ह असतं. त्यानंतर जो काही प्लस जो आपण बघतो ना चष्मा, मायनसचा चष्मा, प्लसचा चष्मा, अशा पद्धतीनं हे त्यावर ठरत असतं. अंतर्वक्र आहे किंवा जवळचं दिसतं लांबचं दिसत नाही, लांबचं दिसतं जवळचं दिसत नाही, यानुसार ते दृष्टीदोष पडलेलं आहे. निकट दृष्टिता, दूरदृष्टिता, अशा दृष्टिवैषम्य, अशा पद्धतीचं ते डिटेल स्वरूपात त्या सायन्सचा भाग आहे. ते सुद्धा मी तुम्हाला तिथं ॲपमध्ये सांगितलेलं आहे. तो भाग इथं आता पुन्हा रिवाईज केलं तर हे लेक्चर तुमचं 1 तास जाऊ शकतं, त्यामुळं ते मी सांगणार नाही. बघा याचं कसं आहे, याचं सूत्र तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला काय नाभीय अंतर विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? नाभीय अंतर. नाभीय अंतर तुम्हाला विचारलेलं आहे. मग नाभीय अंतर विचारलेलं आहे, पहा जी काय आहे हे भिंगांकाची शक्ती, भिंगांची काय शक्ती बरोबर 1 भागिले जे काही आहे नाभीय अंतर, हे नेहमी कशात असतं? मीटरमध्ये असतं. कसं असतं? मीटरमध्ये असतं. मग आता हे 40 सेंटीमीटर आहे. 40 सेंटीमीटरचं तुम्हाला काय करायचं आहे? पहा 40 सेंटीमीटरचं तुम्हाला काय रूपांतर करा याचं मीटरमध्ये केल्याच्या नंतर आपल्याला काय कळतं? पहा 40 सेंटीमीटर बरोबर जर आपण याला 40 सेंटीमीटरचं जर मीटरमध्ये आपण केलं तर 0.4 असं याचं इतकं याचं मीटर येतं, इतकं मीटर येतं. मग बघा याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे 1 भागिले किती, पहा हे 0.4 मीटर आहे, 4 मीटर. मग आपण याचं सॉल्व केलं, याला बघा काय येतं, हे जे काही शून्याच्या नंतर काय आहे 4 आहे, 1च्या नंतर आहे, मग वर काय केलं, हा 0 काढून टाकायचा आहे, मग वरती 10 लिहितो आणि खाली काय येईल 4 इतकं येईल. याला भाग द्या सरळ स्वरूपात, सोपं रूप करायचं. 4 1 4, 4 2 किती 8, उरले किती 2, 4 पंचे 20, किती 4 पंचे 20. बघा आलं का? पहा भिंगांकाची शक्ती जी आहे, भिंगांकाची शक्ती आली का तेवढी? पहा 2.5 इतकी शक्ती आली. अशा पद्धतीनं जर तुम्हाला ते जे सूत्र माहीत असेल, तो फॉर्म्युला माहीत असेल, त्यात किमती टाका आणि बऱ्यापैकी जे काही सेंटीमीटर दिलेलं आहे सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं, त्याला भाग द्यायचा आणि उत्तर आपलं जी काही भिंगांक शक्ती आलेली आहे ती 2.5 इतकं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व करू शकता. अशा पद्धतीनं काही क्वेश्चन असतात की त्याचे तुम्हाला फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं असतं. मग हे कधी शक्य होईल? ज्यावेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस कराल त्यावेळेसच तुम्हाला ते येईल, ऐन वेळेवर तुम्हाला ते आठवणार नाही. त्यानंतर बघा प्रत्येक नागरिकावर पर्यावरण शास्त्राचा एक पॉलिटीचा सुद्धा क्वेश्चन इथं आलेला आहे, तो सुद्धा समजून घ्या की सामान्य ज्ञानाचा क्वेश्चन आलेला आहे इथं. हे जे काही प्रत्येक नागरिकावर पर्यावरण संरक्षण आणि सुधारणेची समान जबाबदारी मूलभूत कर्तव्याच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार टाकलेली आहेत? पहा 51B, 51F, 51D आणि 51G याचं उत्तर काय आहे? 51G असं उत्तर आहे. सामान्य ज्ञान जो काही कोर्स आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण पॉलिटी शिकवलेलं आहे. त्यामुळे पहा तुम्हाला मूलभूत हक्क जे आहेत, जे काही 12 ते 35 पर्यंत जे आर्टिकल दिलेले आहेत ते 12 ते 35 पर्यंत तुमचे ते मुखपाठ मी तिथं करून घेतलेले आहेत. त्यानंतर मार्गदर्शक तत्व सुद्धा तुमचे पूर्ण तुम्हाला शिकवलेले आहेत की कोणत्या मार्गदर्शक तत्वामध्ये काय सांगितलेलं आहे. पहा त्यानंतर 36 ते 51 पर्यंत. त्यानंतर 51 मध्ये जे काही मूलभूत कर्तव्य आहेत, चौथ्या भागामध्ये पहा मूलभूत कर्तव्य, ते मूलभूत कर्तव्य किती 10-11 जे काही मूलभूत कर्तव्य आहेत, 11 कर्तव्य आहेत. त्या 11 कर्तव्य तुमचे सगळे मी सिरियल वाईज तुमचे तिथं पाठ करून घेतलेले आहेत किंवा तुम्हाला सांगितले आहेत कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. पॉलिटीचा सगळा भाग मी तिथं सर्व जे काही सामान्य ज्ञानचा जीएसचा जो काही भाग आहे तिथं त्या पॉलिटीमध्ये तुमचा कव्हर करून घेतलेला आहे. तिथला एक प्रश्न आहे 51G. आता इथं ते सांगत बसलो सगळे कर्तव्य तर आपला 1 तास त्याच्यामध्ये जाईल. त्यामुळे पहा याचं उत्तर काय आहे? 51G असं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा मद्याच्या अतिसेवनाचा जर मद्य काय जर जास्त प्रमाणामध्ये काय मद्य जर सेवन केलं तर त्याचा दुष्परिणाम कोणत्या अवयवावर होतो असा क्वेश्चन आलेला आहे. पहिला ऑप्शन आहे हृदय, दुसरा आहे फुफ्फुस, तिसरा आहे यकृत आणि चौथा आहे
मूत्रपिंड असा त्याचा ऑप्शन आहे. बघा मग मद्याचं अतिसेवन केल्याच्या नंतर कशावर परिणाम होतो? या यकृतावर परिणाम होतो आणि बऱ्यापैकी काय ह्या यकृताचा कॅन्सर सुद्धा आपल्याला झालेला आपल्याला बघायला मिळतो. हृदयाचा काही संबंध आहे का? नाही, हृदयाचा संबंध नाही, फुफ्फुसाचा सुद्धा संबंध नाही. जास्त प्रमाणात जर तुम्ही स्मोकिंग करत असाल किंवा धूम्रपान करत असाल तर मात्र फुफ्फुसाचा कॅन्सर तुम्हाला होऊ शकतो. पण मद्य जर जास्त सेवन केलं तर यकृताचा कॅन्सर होतो, मूत्रपिंडाचा इथं काही संबंध नाही. त्यामुळे हे दोन ऑप्शन तर आपण बघितल्या कट करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. पण बिअरचं प्रमाण जर जास्त झालं, जे काही बिअर आहे नॉर्मल प्रमाणात अल्कोहोल असतं, पण अति प्रमाणात जर त्या बिअरचं सेवन झालं तर रेक्टमचा कॅन्सर होतो. जी काही मलाशय आहे त्या मलाशयाचा कॅन्सर सुद्धा तुम्हाला त्या बिअरच्या अतिसेवनामुळे होऊ शकतो. असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा सार्वत्रिक जंतू संसर्ग जो आहे, सार्वत्रिक जंतू संसर्ग व त्यास कारणीभूत रोगजंतू जे आहेत यांच्या जोड्या जर तुम्हाला यांच्या जोड्या योग्य पर्याय किंवा जोड्या स्वरूपात सुद्धा असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. किंवा इकडे काय देतील, जंतू संसर्ग झालेले रोग देतील आणि त्यांचे कोणते व्हायरस आहेत असे सुद्धा तुम्हाला ते जोड्या स्वरूपात येऊ शकतं. पण हे सिंगल प्रश्न आलेला आहे की देवी कशामुळे होतं, देवी कशामुळे होतो. पहिला पर्याय आहे चिकन पॉक्स, दुसरा आहे स्मॉल पॉक्स, तिसरा आहे रुबेला व्हायरस, तिसरा आहे डायप्थेरिया. मग देवी कशामुळे होतो? देवी होतो स्मॉल पॉक्स या व्हायरसमुळं देवी आपल्याला बघायला मिळतो. बऱ्यापैकी उच्चाटन या देवीचं झालेलं आहे. आता देवी रोग सहसा आढळत नाही. त्याचं काय WHO ने सांगितलेलं आहे की जगातून तो समूळ नष्ट झालेला आहे. बघा मागच्या एक पहिलं लेक्चर होतं त्यामध्ये माझ्याकडून चुकून पोलिओ सांगण्यात आलं होतं, पण ते तेवढं तुम्ही करेक्शन करा. एका मित्रांनी छानपैकी कमेंट करून ते मला सांगितलं होतं, त्यानं करेक्शन ते केलं होतं. बघा ही देवी आहे, समूळ नष्ट झालेला रोग आहे कोणता? देवी. तिथं तेवढं तुम्ही करेक्शन करून घ्या. बघा त्यानंतर दुसरा जे आहे कांजण्या, ज्या काही कांजण्या आहेत त्या कांजण्या पाणीदार जे काही पुरळ असतात ते शरीरावर येत असतात. एकदा कांजण्या येऊन गेल्याच्या नंतर भविष्यात तुम्हाला आयुष्यभर एक इम्युनिटी तुमच्या शरीरामध्ये तयार होऊन जाते आणि तुम्हाला ते पुन्हा कांजण्या येत नाहीत. मग या कांजण्या कोणत्या विषाणूमुळे होतात असा क्वेश्चन आलेला आहे. तर चिकन पॉक्स जो काही आहे या चिकन पॉक्स व्हायरसमुळे या कांजण्या होतात, हा सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता हे टायफस रिक्टेसिया याचा काही संबंध नाही, सर्दीचाही काही संबंध नाही. मिझल्स व्हायरस हे तुम्हाला सांगेल, ते पुढच्या प्रश्नामध्ये येईल. त्यामुळे हे चिकन पॉक्समुळे काय होतं? चिकन पॉक्समुळे कांजण्या आपल्याला होत असतात आणि कायमस्वरूपी आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी तयार होत असते. त्यानंतर बघा सार्वत्रिक जंतू संसर्ग व त्यास कारणीभूत रोगजंतू असाच क्वेश्चन आला होता की गोवर कशामुळे होतो. जो काही गोवर आहे बघा, जे काही छातीवर किंवा पोटावर असे पुरळ येत असतात लाल कलरचे पुरळ येत असतात. गोवरची जी लस सुद्धा लहान बाळाला गोवराची लस जन्माल्याच्या नंतर ती लस ज्यावेळेस तुम्हाला शिकवल्या, BCG कधी देतात, पोलिओ कधी देतात, गोवर कधी देतात, हेपेटायटिस कधी देतात, सगळ्या लसीचा चार्ट मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये पूर्ण कव्हर केलेला आहे. त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. पण आता हे नॉर्मल प्रश्न आहे, गोवर कोणत्या व्हायरसमुळे होतो, याचं उत्तर काय आहे? मिझल्स व्हायरसमुळे काय होतो? गोवर होतो. हे नॉमिनल प्रश्न आहे. पण याचा जर तुम्हाला अशा पद्धतीने विचारलं, गोवरची लस कधी दिली जाते, पोलिओची कधी दिली जाते, पहिल्या 6 आठवड्यात दिली जाते का, BCG कधी दिली जाते, BCGवर प्रश्न आला होता आरोग्य विभागाला. अशा पद्धतीचा कालखंड सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे काय करा तुम्ही, ते आरोग्य तांत्रिक घटकामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी डिटेल स्वरूपात चार्ट स्वरूपात सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर बघा हे टॉन्सिलिटिस नावाचा जो काही आजार आहे तो कशामुळे होतो असा विचारलेला आहे. हे पोलिओ व्हायरसचा काही संबंध नाही. चिकन पॉक्स तर आपण बघितलं कांजण्यामुळे. मिझल गोवर कशामुळे होतो? मिझल्स व्हायरसमुळे. त्यामुळे हे तिन्ही पर्याय आपण काढू शकतो. राहिला कोणता? हा होमोलायटिस स्ट्रेप्टोकस नावाचा जो काही विषाणू आहे या विषाणूमुळे तो होतो, हे आपल्याला कळून येतं. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो असा प्रश्न आलेला आहे. परत रिपीट झालेला क्वेश्चन आहे. कशामुळे नाश होतो? बघा पहिला ऑप्शन आहे मलेरिया, दुसरा आहे कॉलरा, तिसरा आहे आमांश आणि चौथा आहे कॅन्सर. आता मला सांगा काय आहे? तांबड्या पेशींचा नाश. तांबड्या पेशींचा नाश कशामुळे होतो? मलेरियामुळे बऱ्यापैकी काय तांबड्या पेशींचा नाश झालेला आपल्याला बघायला मिळत असतो. स्प्लीनचा आकार वाढतो, ते सगळ्या भानगडी मी तुम्हाला त्या सायन्समध्ये सांगितलेल्या आहेत. हे मलेरियामुळं ह्या तांबड्या पेशींचा नाश झालेला आपल्याला बघायला मिळतो.
त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात? जे काही कर्बोदक आपण घेत असतो ते कर्बोदक मानवाला का आवश्यक असतात असा क्वेश्चन विचारलेला आहे. मग बघा इथं प्रथिनं सुद्धा आपण ग्रहण करतो, स्निग्ध पदार्थ सुद्धा आपण ग्रहण करतो आणि कर्बोदक सुद्धा आपल्या आहारामध्ये बऱ्यापैकी असतात किंवा ते त्यांचं प्रमाण आपल्या आहारामध्ये गरजेचं असतं. मग इथं विचारलेलं काय आहे की कर्बोदक कशासाठी उपयोगी आहेत आपल्या शरीराला? पहिला ऑप्शन आहे स्नायू मजबूत होण्यासाठी, पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे शक्ती आणि उत्साह मिळण्यासाठी, असा ऑप्शन आहे. तिसरा आहे हाडे बळकट होण्यासाठी आणि चौथा आहे रक्त शुद्ध होण्यासाठी. अरे कर्बोदकाचा आणि रक्त शुद्ध होण्याचा काही संबंध आहे का? 500 किलोमीटर याचा संबंध नाही. पाहिल्या तुम्ही याला फुल्ली मारू शकता. त्यानंतर पहा, स्नायू मजबूत होण्यासाठी बऱ्यापैकी हे असू शकतं असं तुम्हाला वाटतं, पण स्नायूचा याच्याशी संबंध नाही. पहा, मायोग्लोबिन जे आहे ते प्रथिन त्याच्यासाठी उपयोगीचं असतं, हे सुद्धा तुम्ही फुल्ली मारू शकता. मग हाडे बळकट होण्यासाठी, हाडे कशामुळे? फॉस्फरसमुळे, कॅल्शियममुळे बळकट होतात, त्यामुळे हा सुद्धा नसू शकतं. मग आहे काय उत्तर? की शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कार्बोहायड्रेट जे आहेत त्या कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात आपण घेत असतो. जे काही पोळी असेल, भात असेल, जे काही तुम्ही अन्न ग्रहण करता त्या सगळ्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट बऱ्यापैकी आढळत असतं. आता प्रथिनांचा उपयोग पेशी बळकट करण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी त्या प्रथिनांचा उपयोग होत असतो, हे सुद्धा तुम्हाला तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. अजून लक्षात घ्या, कार्बोहायड्रेट 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटपासून किती 4 कॅलरी इतकी ऊर्जा शरीराला मिळत असते. 1 ग्रॅम प्रथिनं जर तुम्ही ग्रहण केले तरी सुद्धा तुम्हाला 4 कॅलरी इतकी ऊर्जा मिळत असते. जर स्निग्ध पदार्थ 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थ तुम्ही घेतलं तर शरीरामध्ये घेतलं तर 9 कॅलरी इतकी ऊर्जा मिळत असते. ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत संदर्भानुसार, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होत नाही? जे काही पाणी आहे, पिण्याचं पाणी असेल, जे काही पाण्याद्वारे कोणता रोग होत नाही असं आलेला आहे. बघा, पहिला ऑप्शन आहे कॉलरा. पहा, जे काही यात्रा आहे त्या यात्रेच्या ठिकाणी या कॉलराची बऱ्यापैकी साथ पसरलेली तुम्हाला बघायला मिळते. ती कॉलरा सुद्धा पाण्यातून होत असतो. त्यानंतर हगवण आहे ते सुद्धा कॉलराद्वारे पसरत असते. टायफॉइड जो आहे, टायफॉइड सुद्धा दूषित पाण्याद्वारे पसरत असतो. जो काही हिवताप आहे, ॲनाफेलिस डासाची माशी तुम्हाला सांगितलं मी मागं, डेंगू शिकवला, हिवताप शिकवला, विषमज्वर शिकवला. हा हिवताप आहे, ती डासाची मादी चावल्यामुळं तुम्हाला हा हिवताप होत असतो. क्लोरोकिनिन नावाचं औषध त्यावर वापरलं जातं, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग याचं उत्तर काय आहे? हिवताप जो काही आहे तो पाण्याद्वारे पसरत नाही, तो डास चावल्याच्या नंतर हिवताप आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळतो. त्यानंतर पहा, हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखवण्यासाठी कशाचा वापर केला जातो किंवा कोणतं उपकरण वापरलं जातं? ज्यावेळेस तुम्हाला मी पूर्ण हृदय शिकवलं होतं त्यामुळे तुम्हाला सगळं सांगितलं होतं की बाबा सिस्मोग्राफ कशाला म्हणतात, कार्डिओग्राम कशाला म्हणतात, हे सगळ्या गोष्टी सांगितलं होतं. त्यानंतर टेथोस्कोप कशाला म्हणलं जातं, स्पिग्मो मॅनोमीटर कशाला म्हणलं जातं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला, रक्तदाब, हृदयाचं संबंधित ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या तुम्हाला त्या लेक्चरमध्ये मी सांगितल्या होत्या. आता इथं बघा, हृदयाचं जे काही स्पंदनाचा आलेख आहे तो हृदयाच्या स्पंदनाचा आलेख कार्डिओग्राममध्ये दाखवला जातो. हे पहा, असा आलेख जो असतो कार्डिओग्राममध्ये, अशा पद्धतीचा जो आलेख तुम्हाला बघायला मिळत असतो, ते कशामध्ये? कार्डिओग्राममध्ये तो आलेख आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे पहा शेवटचा, क जीवनसत्वाचा दुसरं नाव काय आहे? जीवनसत्व खूप डिटेलमध्ये तुम्हाला आपण अभ्यासले आहेत. क जीवनसत्वाला काय म्हणलं जातं? ॲस्कॉर्बिक ॲसिड त्याला म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? ॲस्कॉर्बिक ॲसिड त्याला म्हणलं जातं. अँटी एजिंग विटॅमिन असं त्याला म्हणलं जातं. पहा, वृद्धाक्य विरोधी जीवनसत्व सुद्धा या क जीवनसत्वाला म्हणलं जातं. त्यानंतर पहा, प्रोपेनॉलचा काही संबंध नाही, कॅल्शियम मॅग्नेटाईटचाही काही संबंध नाही, आणि पॅरासिटामॉल औषध आहे त्याचा सुद्धा या जीवनसत्वाची काही संबंध नाही. जे काही ताप आलेले असेल, बऱ्यापैकी डॉक्टर काय देत असतात? पॅरासिटामॉलच्या ज्या काही गोळ्या आहेत त्या देत असतात. जे गोळ्या औषधं मी तुम्हाला शिकवले त्या आरोग्याच्या विभागाच्या दृष्टीनं, ते सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला स्ट्रेप्टोमायसिन कशावर दिलं जातं, त्यानंतर पॅरासिटामॉल कशावर दिलं जातं, बऱ्यापैकी सगळे मी तुम्हाला बॅरल गन कशावर दिलं जातं, नाईस कशावर, या सगळ्या गोळ्याच्या औषधं तुम्हाला त्या ॲपमध्ये मी तुम्हाला सगळे शिकवलेले आहेत. ते पहा, ते सुद्धा तुम्ही तिथं तुम्हाला ती माहीत करून घेणं गरजेचं आहे. की तुम्हाला एखाद्या वेळेस विचारू शकतात की ॲस्प्रिन कशासाठी दिलं जातं, पॅरासिटामॉल कशासाठी दिलं जातं, बॅरल गन कशासाठी दिलं जातं, या सगळ्या गोळ्यांचे नावं मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पण याचं उत्तर काय आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड याचं उत्तर आहे. पहा, जे ई जीवनसत्व आहे त्याला सुद्धा विचारलं जातं, टोकोफेरॉल त्याचं नाव आहे, वांज विरोधी जीवनसत्व त्याला म्हणतात, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी आलेला आहे. बघा, अशा पद्धतीनं जे काही आपलं क्वेश्चन आहेत जालन्याचे, ते जालन्याचे क्वेश्चन बऱ्यापैकी आपले कव्हर झालेले आहेत. आता जो काही पुढचं जे लेक्चर आहे त्या पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण काय करूया, अजून काही प्रश्नपत्रिका आपल्याला महत्त्वाच्या वाटत आहेत का, त्या प्रश्नपत्रिका आपण कंटिन्यू करणार आहोत. बघा, याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. बऱ्यापैकी तुमचे जे काही तुमच्या कमेंट असतील त्याच्यावर विचार करून पुढच्या लेक्चरमध्ये अजून सुधारणा करण्यात येईल. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.